श्री विनायक हॅलो श्री विनायक रमेश गायकर यांचा सत्कार लगेचच सरांनी सामना चालू करायचा आहे. नेहरू या संघासाठी गोलंदाजी करतोय तो. काय नाव फलंदाजी स्ट्राईकला सज्ज झालाय तो सनी. स्ट्राईकला फलंदाजी गेला सर्व्हिस आणि नॉन स्ट्राईकला फलंदाजी येतोय तो सनी आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय नयन. अवांतर धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये स्कोअर बोर्ड उघडलं जाते तो म्हणजे निगडी या संघाची 1 धाव संख्या होते. सर्व्हिस स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाजी करतोय सनी आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय नेहरू या संघाकडून नयन. वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव मिळाली. लेगपट्टा खेळण्याचा प्रयत्न केला पण कुठेही फलंदाजाला समजले नाही. निर्धाव चेंडू येतोय. कुठेही यष्टिकाकडे सांगता होते चेंडूची आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. निर्धाव चेंडू टाकला आपल्या गोलंदाजीमधून नयनने. लगेच नियंत्रणामध्ये गोलंदाजी आणली नयनने. आपला संघ विजयी करायचा असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल प्रत्येक गोलंदाजाला. चांगला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तैनात. थोडीशी मिसफील्ड होते. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावा देखील परिपूर्ण केल्या. 2 धावेवर समाधान मानावं लागेल नेहरू या संघाला. मसळा माणगाव असेल श्रीवर्धन असेल याच्यामध्ये मजबूत असा संघ तुल्यबल संघ मानलं जायचं ते म्हणजे नेहरू संघ. अजिंक्यची फलंदाजी सगळ्यांना पाहायला आवडायची. आता निगडी या संघाचे फलंदाज फलंदाजी करतात ते म्हणजे सर्वेश आणि सनी. अचूक गोलंदाजी करतोय तो म्हणजे नयन. ऑफ साईडला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कल. 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत काय. 2 धावा देखील परिपूर्ण पण रनआउटच्या आत्महत्या केली जाते. मी धावू की तू धावू त्याच्यामध्ये आत्महत्या होते ती म्हणजे निगडी या संघाची सर्वेशची आणि बाद होते. विकेटचं बॅक टू पॅवलिंग होतोय तो म्हणजे सर्वेश. पहिला झटका मिळतोय निगडी या संघाला. सर्वेशच्या स्वरूपामध्ये अचूक क्षेत्ररक्षण केलं ते म्हणजे नेहरू या संघाने. एकदा डीजे होते सुमधुर निर्धाव चेंडू टाकतोय नवीन आपल्या गोलंदाजीवरती आणि कुठेही फलंदाजाला फायदा घेता आला नाही लॉलीपॉपचा आणि एकच धाव संख्या झाली होती निगडी या संघाची 4. 2 ओव्हरचा सामना असेल. नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीमधून टाकतोय आणि फक्त आपल्या गोलंदाजीवरती 4 धावा खर्च केलेल्या आहेत ते म्हणजे नयनने अचूक गोलंदाजी करतोय. नेहमी त्याला मार्गदर्शन चांगले करत असं अजिंक्य असेल आपल्या संघाचा कर्णधार आहे नेहरू या संघाचा. अचूक गोलंदाजीकडे कुठेही समज नाही. काय खेळलं गेलं. खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. अजिंक्य पाहूया झेल बाद होते काय. विकेटचा बदल होतोय. काय शॉट खेळला होता मिड ऑफच्या दिशेने पण बाद झाला तो म्हणजे फलंदाज स्ट्राईकला आलेला फलंदाज. थँक्यू. काही खेळाडूला दुखापत होऊ नये. नवीन फलंदाज येतोय क्रीजवर ते म्हणजे भूषण आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो
आदित्य नेहरू या संघाकडून सेकंड ओव्हर घेऊन येतोय तो आदित्य आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय आदित्य आणि फलंदाजी सज्ज झालाय भूषण. हर्षद निर्धाव चेंडू टाकतोय, थोडस किपरला कुठेही समजलेला नाही आहे आणि एक धाव चोरटी घेतली. वाढती धावसंख्या होते ती निगडी या संघाची 5. अचूक गोलंदाजी करतोय तो म्हणजे नेहरू संघ. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलंय आदित्य. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि एक वाढती धावसंख्या होते 6. निगडी या संघाला कुठेही थोडस निर्धाव चेंडू टाकते नेहरू संघ. आदित्यचा एक वाईट गेला, पहिला अगोदर निर्धाव चेंडू टाकला. अशीच गोलंदाजी करावी लागेल आदित्यला. आपल्या गोलंदाजी निर्धाव चेंडू टाकावे लागतील. किपरच्या हातामध्ये जातोय झेल आणि विकेटचा पतन होतोय निगडी या संघाचा. बाद होतोय आपल्या आदित्यने गोलंदाजीवरती पहिला झटका मिळवून दिला. कारण मेंडिस जर्सी क्रमांक 13 आहे, जो श्रीलंकेचा फलंदाज आहे, त्याला हा अनलकी नंबर समजतो आणि म्हणून त्यांनी लकी नंबर ठरण्यासाठी त्याच्या जर्सीवरती त्यांनी 13 नंबर देखील टाकलेला आहे. आणि तसंच आता ज्या महेंद्रसिंग धोनीने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलं त्यांचा जर्सी क्रमांक 7 आहे आणि स्कोअर बोर्डवरती धावसंख्या देखील झाली आहे 7 आणि 7 आकडा हा खतरनाक ठरला. एक बलंदाज देखील बाद होतोय तो म्हणजे रोशन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय आकाश. हर्षद बाद झाला, सॉरी मित्रांनो, हर्षद बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय आकाश. आकाशला चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल. शाबासकीची थाप मिळते नेहरू या संघाकडून. गोलंदाजाला आदित्यला किती विकेट घेतला? आपल्या गोलंदाजीवरती 2 विकेट घेतलेले आहेत आणि मला वाटतं फक्त 2 धावा खर्ची केलेल्या आहेत त्याने. काय गोलंदाजी करतोय मित्रा. पांगणोली आणि SYMDB या संघाला, दोन्ही संघाला विनंती करतो, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित स्टेजकडे यायचं आहे मित्रा. थोडंसं सहकार्य हवं आहे आपल्याला. आजच्या सामन्यासाठी जे आपल्याला मोलाचे सहकार्य लाभलेले आहे ते असे श्री सुधीर वरणकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यांच्यातर्फे मी त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांनी मंचाकडे यायचं अशी मी त्यांना विनंती करतो. सुधीर वरणकर साहेब. काही मान्यवरांचं देखील आगमन होत आहे या टुर्नामेंटसाठी. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आतापर्यंत मी सकाळी देखील सांगितलं, अयोध्येला जेवढी गर्दी होती तेवढी आयोजकांची गर्दी होती या क्रिकेट सामन्यांसाठी. लगेचच आधी मैदानाकडे जाऊ. आदित्यने गोलंदाजीवर मार्क सजवला. आदित्य थोडीशी मिसफिल्ड झाली नेहरू या संघाची, त्याचा फायदा घेतला. 2 रनांचा कौल दिला, 2 धावा परिपूर्ण केल्या आणि 2 धावेवरच समाधान मानावं लागेल. निगडी या संघाची धाव संख्या होती ती 11. रोहन काय फलंदाजी करतोय. 11 धाव संख्या उभारली गेलेली आहे. शेवटचं बॉल असेल या इनिंगचं, मला वाटतं शेवटचं बॉल बाकी आहे इनिंगचं. आदित्य काय गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीवरती 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतला. ऑफ साईडला खेळण्याचा, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. काय येतोय जातोय
डिक्लेअरच्या स्वरूपात झोन मध्ये जातो आणि 2 धावसंख्या मिळते. धावसंख्या होते ते नेहरू या संघासमोर 14 कंपल्सरी हव्या, 13 धावसंख्या झालेली आहे आणि जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 14 रनांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी केली आदित्यने आणि नयनने आणि फक्त 12 बॉल मध्ये 14 रनांचं टार्गेट दिलेलं आहे. 13 रन झालेले आहेत, कंपल्सरी 14 करायचे आहेत नेहरू या संघाला. आमच्या शब्दाला नेहमी दरवर्षी जे मान देऊन कार्यक्रमाला मोठ्या सरळ हस्तेने मदत करतात, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला नक्कीच उपस्थिती दर्शवतात असे सुधीर चंद्रकांत वरणकर साहेब आमच्या गुमेश्वर गावचे जावई यांचं इथं आगमन झालेलं आहे. तरी त्यांनी मंचाकडे यावं असं मी त्यांना विनंती करतो. मी सुधीर साहेबांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. आपला या शिवशक्ती क्रिकेट लीगच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मला वाटतं आता समजलं की गुमेश्वर गावचे ते जावई देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते लगेच आपण थोडीशी टॉस करणार आहोत. मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस केली. पांगलोली संघ आणि SYMB गौलवाडी यांच्यात पुढची मॅच होत आहे. तरी पुढच्या मॅचसाठी जे आपल्याला लगेच मी विनंती करतो निगडी या संघाचे 2 क्षेत्ररक्षण पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण मित्रांनो लगेच लावून ते टॉससाठी मी वरणकर साहेबांना विनंती करेल की पुढच्या सामन्याचा त्यांनी टॉस लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 12 बॉल मध्ये 14 रनांची आवश्यकता आहे ती नेहरू या संघाला. लगेचच 2 सलामीवीर देखील नेहरू या संघाचे पाठवायचे आहेत. 12 बॉल मध्ये 14 रनांची आवश्यकता आहे. आपल्याला या सामना विजयी व्हायचा असेल तर निगडी या संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नेहरू संघाकडून जर कोणी षटकार मारेल तर आरवी दीपेश गायकर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. आतापर्यंत मला वाटतं चौकार आणि षटकाराला काहीतरी ATM खोललं जातं. मित्रांनो सकाळपासून ह्या पिच आहे ना गोलंदाजाला साथ देते. थोडंसं गोलंदाजाला देखील सहकार्य केलं तर बरं होईल. गोलंदाजांना साथ मिळते चांगली आजच्या पिच वरती. तरी लगेचच निगडी या संघाला विनंती करतो क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. नेरुळ गावचे जावई दीपेश गायकर यांनी 501 रुपये षटकारासाठी. दीपेश गायकर यांच्याकडून जो कोण नेहरू संघाचा षटकार मारेल त्याला रोख रक्कम 501 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. चान्स आहे मित्रांनो तुम्हाला. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. लॉंग ऑन असेल मिड ऑफ असेल लॉंग ऑन असेल लॉंग ऑफ असेल मिड ऑफ विकेट असेल शॉर्ट मिड ऑफ असेल असे क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो सर्वेश जो फलंदाजीसाठी सलामीवीरसाठी आला होता. आता गोलंदाजी देखील सलामीवीरसाठी करतोय तो म्हणजे सर्वेश. आणि पण फलंदाजीला मसरा सिवर्धन माणगावाच्या टुर्नामेंट होता. त्या टुर्नामेंट मध्ये अचूक अशी फलंदाजी करताना आपल्या संघाला विजयी करतो. तो षटकारांचा बादशाह ज्याला मानलं जातं तो आहे अजिंक्य नेहरू. या संघाकडून अचूक अशी फलंदाजी करावी लागेल. 12 बॉल मध्ये 14 रनांची आवश्यकता आहे. नेहरू या संघाला विजयी करायचा असेल तर जर निगडी संघाला विजयी व्हायचा असेल तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील आपल्या गोलंदाजीमधून. सर्वेश राईट मध्ये मारा करेल गोलंदाजीमधून. अजिंक्य आहे स्ट्राईक गोलंदाज सर्वेश आपल्या निगडी या संघाकडून. अजिंक्यला अचूक अशी गोलंदाजी केली पॉईंटच्या दिशेने कट केला. 1 धाव परिपूर्ण 1 धावेने खातं उघडलं जाते. स्कोर बोर्ड उघडलं जाते. नेहरू या संघाचं 1. आता समीकरण आलंय 11 बॉल 13 रनांची आवश्यकता आहे ते नेहरू या संघाला. ऊन आला नाही. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे निगडी या संघाकडून सर्वेशला. पण कुठेतरी 1D 2D रन घेत आहेत आणि पंच आमच्याकडे बोलत आहेत डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते नेहरू या संघाची 2. अचूक अशी फलंदाजी करावी लागेल अजिंक्यला जर आपला संघ विजयी करायचा असेल तर.
आणि अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल सर्वेशला जर आपला संघ विजयी करायचा असेल तर मित्रांनो. जर डॉट बॉल काढले गोलंदाजीमधून तर आपला संघ विजयी होऊ शकतो. पण समोर मजबूत असा फल्लेबाज आहे तो म्हणजे अजिंक्य. पाहूया काय करतो आपल्या बॅट मधून. कुठल्याही गोष्टीचा मारण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्या संघाला एक एक तुडी धाव घेऊन विजयाकडे वाटचाल करण्याचा कुठेतरी 2 धावेचा कौल दिला होता. पण नाही, माघारी परतावी लागेल आणि एकच धावेवर समाधान मानावे लागेल. नेहरू या संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 3 बिनबाद 3. आजच्या या प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर म्हणून चषक न ठेवता प्रत्येकाला टी शर्ट दिलेला आहे. ज्या ज्या टुर्नामेंटमध्ये आपण हा टी शर्ट परिधान करा तेव्हा नक्कीच या भुवनेश्वर या संघाचे या गावाचे आवर्जून आपल्याला आठवण येईल. अचूक अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे सर्वेश. कुठेही समजलेला नाही तो म्हणजे फलंदाजाला विकीला आणि निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमधून. संध्याकाळचं सत्र चालू झालं मित्रांनो. गोलंदाजावरती अचूक अशी गोलंदाजी करतायत आणि संघाकडे वाटचाल करताय विजयाची. याच्यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे पांगणोली आणि SYMDB या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. सेमीफायनलचा तो राऊंड असेल. SYMDB आणि पांगणोली संघ असेल. त्यातून जो संघ विजय होईल तो फायनल कडे वाटचाल करेल. हो, थोडीशी मिस फील्ड होते 3D कडून. जर्सी क्रमांक 12 आणि जातो सीमारेषा पार. खणखणी येते चौकार. काय विकीला निर्धाव चेंडू टाकला होता आपण लगेचच चौकार घेतला आणि वाढती एक ओव्हरच्या झाला ना. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 3-9. 6 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो प्रशांत. जर्सी क्रमांक 10 घालून येतोय. हा जर्सी क्रमांक इंटरनॅशनल मध्ये आपल्याला आता कधीच पाहायला मिळणार नाही मित्रांनो. तोच जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय प्रसादच्या माध्यमातून. आजच्या या टुर्नामेंट मध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो प्रसाद. स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे अजिंक्य. परत एकदा अवांतर धाव मिळते आणि वाढती धावसंख्या होते. वाईटच्या सोबत पंच आमच्याकडे वळत आहेत. वाढती धावसंख्या होते ती 10. स्कोरबोर्ड होती देखील 10. जर अजिंक्यने षटकार लावला तर दीपेश यांच्याकडून 501 रुपयाची रोख रक्कम आहे. पाहूया काय होते. षटकार घेत आहेत का आपल्या बॅट मधून. फुलटॉस ज्याला मिळालं पण जातो सीमारेषा पार काय नाही. चौकार येतोय ज्याच्या बॅट मधून. खणखणीत जातोय सीमारेषा पार. चौकार. छत्रपतींचा चावा आणि संघाला मिळेल 4 धावा. आणि तळात
2 ओव्हरचा सामना आहे. कोणा तिथे धन्यवाद. 2 विकेट घेतो. हा खेळला विकी खेळला ना अचूक अशी गोलंदाजी केली नेहरू या संघाकडून, तो म्हणजे आदित्य. त्याला सामनावीराचा सन्मान दिला जातो. मी अजिंक्यला विनंती करतो, आदित्यला विनंती करतो, आपण सन्मान घेऊन जायचा आपला सामनावीराचा. 2 विकेट देखील महत्वपूर्ण घेतल्या होत्या. कधी कधी आपल्याला माहिती नसतो की मी सामनावीर ठरतोय की नाही, पण अचूक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून माहित पडतो की याने 2 विकेट देखील घेतलेले आहेत महत्वपूर्ण, आणि त्याच्याच जोरावर त्याला सामनावीराचा पारितोषिक जातोय.